राज्यामध्ये सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व निवडणुका पाहायला गेल्या तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये ज्या काही लक्षवेधी निवडणुका आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर नंदुरबार मधील जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जी काही शहाद्याची नगर परिषद आहे या नगर परिषदेत निवडणुका लक्षवेधी ठरू पाहतात। कारण या ठिकाणी पाहायला गेलं तर एकूणच भारतीय जनता पक्ष आणि जनता विकास आघाडीच्या या उमेदवारांमध्ये खरी चुरस पाहायला मिळणार आहे। उमेदवार आपल्या सोबत आहे नगराध्यक्ष पदाचे। दादा, लोकशाहीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वात महत्त्वाचं विचारायचं असं आहे की या निवडणुकीमध्ये काय असे महत्त्वाचे मुद्दे वाटले आपल्याला की ही निवडणूक आपण लढवली गेली का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या निवडणुकीमध्ये जर कुठला असेल तर मागच्या 4-4.5 वर्षामध्ये प्रशासक काळामध्ये शहादा शहर हे पूर्णपणे मागे पडलेलं आहे। विकासाच्या बाबतीमध्ये कुठलंही धोरण प्रशासनाच्या माध्यमातून राबवताना दिसून येत नाही आणि नागरिकांमध्ये एक प्रकारचा प्रचंड असंतोष दिसून येतो। कुठलाही राजकीय पक्ष शहराच्या असतील किंवा तालुक्याच्या समस्यांच्या बाबतीमध्ये भूमिका घेताना दिसत नाही आणि म्हणून आम्ही शहादेकरांची नागरिकांची एक वेगळी आघाडी असली पाहिजे अशा प्रकारचा मतप्रवाह संपूर्ण शहरवासियांमध्ये होता आणि मग त्याचा आदर राखत आम्ही जनता विकास आघाडी जो आमचा नोंदणीकृत पक्ष आहे त्याच्या माध्यमातून ही निवडणूक लढवण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। एकूणच याच्या आधी देखील काही निवडणुका झाल्या आणि आता ही जी निवडणूक पाहायला गेली आपण तर भारतीय जनता पक्षाचं आव्हान तुमच्या समोर असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे भारतीय जनता पक्ष हा सत्तेतला पक्ष आहे आणि सत्तेचा पक्ष असल्यामुळे त्याचे निश्चितपणे फायदे असतात, परंतु मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे प्रशासक काळामध्ये जो बॅकलॉग या शहराचा तयार झालेला आहे ते भरून काढण्यासाठी नव्याने पुन्हा मांडणी करावी लागणार आहे। आणि आव्हान जरी भारतीय जनता पक्ष किंवा सत्तेतल्या पक्षांचं असलं तरी आमचं मुळात वाद हा पक्षांशी नाही आहे। जी मानसिकता झालेली आहे की काही करायचंच नाही, कुठल्याही प्रकारचं धोरण तयारच होत नाही, याच्या विरोधात खऱ्या अर्थाने आमची निवडणूक आहे। आणि म्हणून आव्हान भारतीय जनता पक्ष असेल किंवा इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील उमेदवार उभा करण्याचं ठरवलेलं आहे, त्यामुळे राजकीय पक्षांचं आव्हान निश्चितपणे आमच्या समोर असणार आहे। एकूणच या मागच्या काळामध्ये शहादाचा विकास असेल किंवा शहादा प्रकाश हा जो काही रस्ता या संदर्भात आपण आंदोलन मोठं उभं केलेलं होतं, ज्या ठिकाणी मोठे अपघात देखील होत होते। यावेळेस ज्यावेळेस सत्ताधारी होते यांच्याकडनं कुठलाही निधी या ठिकाणी किंवा कुठले विकास काम झाले नाही असा आरोप देखील आपण केलेला होता। शहाद्यावर अन्याय झाला असं म्हणता येईल? शहाद्यावर सातत्याने मी तर सांगत आलेलो आहे की अन्याय हा होत आलेला आहे। आमचा तालुका हा 2 वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या विभागला गेल्यामुळे असा संयुक्तिक अजेंडा शहादा तालुक्यासाठी राबवला जाताना दिसून येत नाही। आपण बघतो रस्त्यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे। आमच्या शहादा शहरामध्ये जी कधी काळी राजकीय सामाजिक अशी ओळख असलेला आमचा तालुका आमचं शहर होतं, याचे मुख्य प्रवाहाचे रस्ते सगळे अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आहे। रोजगार व्यवसायाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत। असे असंख्य प्रश्न आमच्या शहादेकरांसाठी आता सध्या पुढे आलेले आहेत आणि त्याच्यावर कोणी भूमिका घेताना दिसून येत नाही आणि म्हणून आम्ही या निवडणुकीमध्ये लोकांचे प्रश्न आणि मतदार हा केंद्रबिंदू ठेवून आम्ही सगळे आमचे निर्णय घेणार। दादा, काय सगळ्यात महत्त्वाचे आव्हानं सध्या वाटत आहे? तुम्ही या शहरात आहात, शिक्षणाची गंगा तुम्ही या शहरामध्ये उभी केलेली आहे, अनेक विद्यार्थी तर घडलेले आहेत, आपण स्वतः एक उच्च शिक्षित आहात, काय विजन आहे तुमचं ह्या शहराबद्दल ज्यावेळेस तुमच्याकडे सत्ता येईल किंवा तुम्ही नगर परिषदेचे जाल नगराध्यक्ष म्हणून? आमच्या शहराचा मूळ प्रश्न असा झालेला आहे की एक विभाजन या शहरामध्ये म्हणजे वेगवेगळ्या मतप्रवाहांचं विभाजन शहाद्यामध्ये झालेलं दिसून येत आहे। 2016 सालीची जी निवडणूक झाली त्याचा जो निकाल लागला त्याच्यात एकंदरीत लोकांचा समज असा आहे की ध्रुवीकरणातून झालेली ती निवडणूक होती आणि म्हणून त्याचा प्रभाव अजूनपर्यंत देखील जनमानसावर आहे। लोक विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा न करता सतत वाटले गेल्याची भूमिका शहरवासियांमध्ये आहे आणि आमचा मूळ अजेंडाच आहे की जोपर्यंत सर्व प्रवाहाचे लोक एकत्र येत नाही आणि एकत्रित काम करण्याची भावना ठेवत नाही तोपर्यंत सर्वप्रथम कुठलंही काम होऊ शकत नाही। आणि विकासाच्या बाबतीमध्ये जर आपण म्हटलं तर आम्ही सातत्याने सांगत आलेलो आहोत की एका रात्रीतनं कुठलंही काम शक्य नाही। शहादा शहराचा विकास व्हायचा असेल तर 3 टप्प्यामध्ये करावा लागेल। एक शॉर्ट टर्म गोल्स ठेवावे लागतील, ज्या इमिडिएटली म्हणजे लगेच होण्यासारख्या ज्या गोष्टी ज्या गरजा आहेत शहादेकरांच्या
रस्त्यांची डागडुजी असेल, किरकोळ गोष्टी असतील, त्याच्यावर काम केलं पाहिजे. मीडियम टर्म गोल्समध्ये म्हणजे जे मुख्य प्रवाहाचे रस्ते आहेत, गटारी आहेत, त्याच्या बाबतीमध्ये आपण काम केलं पाहिजे. आणि मग लॉंग टर्ममध्ये या शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये किंवा त्याच्या सांस्कृतिक वारशामध्ये कसा भर करता येईल याच्यासाठी लॉंग टर्म आपल्याला गोल प्लॅनिंग करावं लागणार आहे. आणि आमचा अजेंडा असा सर्वसमावेशक अजेंडा आम्ही ठेवणार आहोत, जो लवकरच लोकांच्या समोर आम्ही पुढे करतो. दादा, भारतीय जनता पक्ष आपल्या समोर आहे. एकूणच सगळ्या गोष्टीत पाहायला गेलं तर इतर काही घटक पक्ष असतील किंवा काही लोक असतील ती आपल्या सोबत आहेत का? ते देखील आपल्या सोबत येऊन निवडणूक लढवतील का फक्त आपल्या जनता विकास आघाडी? जनता विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्व 29 उमेदवार उभे केलेले आहेत. वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांचे लोक सातत्याने माझ्या समाजकारणामध्ये असेल किंवा राजकारणामध्ये सातत्याने माझ्यासोबत राहिलेले आहेत. मागे देखील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आम्ही लोक उभे केले ते वेगवेगळ्या विचारधारांचे, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे मानणारे जरी असले तरी या शहाद्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे या दृष्टिकोनातून सगळेजण एकत्र आले. आता देखील वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्रित येऊन या जनता विकास आघाडीचा घटक बनलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा आमचा मानस आहे. निश्चितच डेव्हलपमेंट आणि इतर ज्या काही विकासाच्या गोष्टी या सर्व मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाणार आहे. पक्षाकडे पाहून किंवा पक्षाच्या उमेदवाराकडे पाहून निवडणूक न लढवता विकास काय करता येईल या शहरामध्ये अनेक विकासाचे असे मुद्दे आहेत की जे सत्ताधाऱ्यांकडनं झाले नाही, म्हणूनच निवडणुकीत लढवण्याचा निर्णय यावेळेस अभिजित पाटील यांनी घेतलेला आहे. आता येत्या काळामध्ये या नगरपालिकेच्या निवडणुकीत काय जनता कोणाच्या याच्यात कौल देते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन शब्बीरसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, शहादा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.